कराड शहरातील डुबलनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दत्तात्रय नारायण जांभळे वय अंदाजे 35 असे संशयित पतीचे नाव असून रोहिणी दत्तात्रय जांभळे असे मृत पत्नीचे नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री 9 ते 10च्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबिक वादातून वाद सुरू झाला। या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले। यावेळी दत्तात्रय याने धारदार शस्त्राने रोहिणी यांच्यावर वार केल्याचे समोर आले। गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखिल मगदूम, अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेणुदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेला आहे। संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।